कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सत्य नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतं, आपल्या डोळ्यांसमोर असतं, फक्त कधी कधी त्यावर पडदे असतात। पण जे सत्य आहे ना, तेच शिव आहे, तेच सगळ्यात जास्त सुंदर आहे। तुमचं सत्य हे तुम्हाला आपोआप कळेल। तू तारा सोबत असतेस, तारा गाते, मग तू तिच्यासोबत काय करतेस? ते तारा मॅडम आणि भैरवी मॅडमना जी मदत लागते ना, तीच करते मी। कार्यक्रम चांगला व्हावा, आलेला श्रोता मुग्ध होऊन जावा, माझ्या हातून संगीताची सेवा व्हावी, हेच माझं काम असतं। गाणं हे विठ्ठलाच्या जवळ जाण्याचं साधन वाटतं मला, म्हणून तारा मॅडमचं गाणं चांगलं व्हावं यासाठी मी मनापासून प्रयत्न करते, हेच माझं काम असतं। आणि मी माझं काम प्रामाणिकपणे पार पाडते। सारंग सर, मी तारा मॅडमच्या सहवासात असते म्हणजे आमचे गुण एकमेकींना लागले तसं नाही ना। पण मग ते तुझ्यावर संशय का घेतं? शक्यतो अशा वेळी ज्यांना गाण्याचं ज्ञान आहे त्याच माणसांना मदतीला ठेवलं जातं। म्हणजे मी त्यांच्या सतत सोबत असते म्हणून शंका आली असेल बाकीच्यांना। हो भैरवीजी, त्यांना पण तू हवी असतेस तारा सोबत कायम। सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना, माईंनी खूप मदत केली आम्हाला, त्यामुळे त्यांना जेव्हा माझी गरज लागते ना, तेव्हा मी त्यांच्या मदतीला जाते, असा शब्द सुद्धा दिलाय मी त्यांना, आणि मी माझा शब्द कायम पाळते। त्यावर मला शंका नाही। हे प्रश्न पडले, मला उत्तरं शोधावी वाटली म्हणून तुला विचारलं। शोधलीच पाहिजेत। जसं कुठल्याही उत्तराच्या दोन बाजू असतात ना, तसंच प्रश्नाच्याही दोन बाजू असतात। फक्त आपण कुठल्या नजरेने बघतोय हे महत्वाचं। शपथ घेण्याचा तू गातेस की नाही गात? सारंग सर, काय करताय? विठ्ठला, काय केलं मी? या हातांनी मी खरी शपथ टाळली। आता तूच काय तो निकालला, या हातांना शिक्षा मिळायलाच हवी। त्या मूर्ख मुलीकडे बघून वाटत नाही तिचा गळा इतका सुंदर असेल, आणि ज्या माणसाला असं वाटलं तो माणूस किती धन्य असणार आहे। ऐश्वर्या, आपण एक मिनिट, सखदेव मला सांग, सावली गाते का रे? नील, कोणाला विचारतोयस आणि काय विचारतोयस? त्याची बहीण जर इतकी सिंगर असती तर त्याने काय तुला रोज सकाळी चहा दिला असता? ऐश्वर्या प्लीज, तो इथे प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत करतोय, प्लीज त्याची खिल्ली उडवू नकोस। सॉरी डॅड। अरे राजकुमार दादा कुठे? नील, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये। आई एम सॉरी। बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं। आई तू प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज। नील, मला कुणाशीच बोलायचं नाहीये, ओके? आणि मी कुणालाही समजावायला सुद्धा जाणार नाही। ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं समजून घ्यावं। आई प्लीज, आई फिरतो आई
मम्मा सावली आली आहे. बोलो बोलो सावलीला बोलो. अरे वा सावली, गुड मॉर्निंग. अगं तारा, सावलीसाठी काहीतरी आण. सावलीला चहा नाही आवडत ना, सावलीसाठी ज्यूस आण. ज्यूस, ऑरेंज ज्यूस आण. ये सावली, बस बस बस. नको माई, राहू द्या. बस म्हणते ना, बस. अगं तिथे नाही, इथे 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 माझ्याजवळ बस. स्वर्गीय सुरांची मालकीण आहेस तू, मग तुझी जागा इथं या भैरवी माईच्या बाजूला हवी ना. सावली, आपण एक काम करूया का? ही तारा आहे ना, तारा, हिला आपण तुझी असिस्टंट म्हणून ठेवूया. कारण आता आमची सावली सगळ्या जगासमोर प्रसिद्ध गायिका सावली एकनाथ भागवत फेमस होणार आहे. सेलिब्रिटी होणार आहे आमची सावली. मग आजपर्यंत जे जे तू तिच्यासाठी करत आलीस ना, ते सगळं आपण तिला तुझ्यासाठी करायला लावूया. तारा, तारा, अगं सावलीसाठी लवकर ज्यूस आण. बघूया तिला जमतंय का, बघ. दे तिला, घे सावली. नको माई. तारा, अगं तिला आग्रह कर. सावली घे ना. सावली घे. पिऊन टाक आता एका दमात. अगं घे 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 घे. वास, छान. आता मला सांग, तुझं चुकलं की नाही? चुकलं ना? माझ्या परवानगीशिवाय तू गायलीस. चूक झाली ना तुझी? झाली की नाही? माई ते 4 भिंतींमध्ये राहणार. 4 भिंतीत असो की 4 चौकात, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही गाऊ शकत नाही. कारण तुझा आवाज माझ्याकडे गहाण आहे. विसरलीस? माझ्या परवानगीशिवाय तू तुझा आवाज कुणासाठीही वापरू शकत नाही. शब्द दिलायस, मोडलास तू तुझा शब्द. मग आता सांग, चुकलीस की नाही? चुकलं माझं. हे मला तुझं आवडतं. चूक झाली ना की पटकन आपली चूक मान्य करून मोकळं व्हायचं. म्हणजे मग मी तुला शिक्षा द्यायला मोकळी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.